नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या कृषी सहाय्यक भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे कृषी शास्त्र या विषयावर आधारित प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, वनस्पती जमिनीतून नत्र कोणत्या स्वरूपात शोषून घेतात? तर मित्रांनो, वनस्पती जमिनीतून नत्र नायट्रेट स्वरूपामध्ये शोषून घेतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, सेंट्रल ॲरिड झोन्स रिसर्च ही संस्था कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर मित्रांनो, सेंट्रल ॲरिड झोन रिसर्च ही संस्था जोधपूर राजस्थान या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंब्याच्या जातीचा बिनकोईचा आंबा असा निर्देश करता येईल? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी सिंधू जातीच्या आंब्याचा बिनकोईचा आंबा असा निर्देश करता येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बोर्डो मिश्रण या औषधाचा जनक पुढीलपैकी कोण आहे? तर मित्रांनो, बोर्डो मिश्रण या औषधाचा जनक मिलाडेर्टे हा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात भुईमूग या पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी गुजरात या राज्यामध्ये भुईमुगाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती एक जात द्राक्ष या फळाची नाही? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी बसराई ही जात द्राक्ष या फळाची नाही, तर अनाबेशाही, थॉम्सन सीडलेस व शरद सीडलेस या जाती द्राक्ष या फळाच्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या फळाचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून केला जातो? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी जांभूळ या फळाचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, संकरित कपाशीचा जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाचा नामोल्लेख केला जातो? तर मित्रांनो, संकरित कपाशीचा जनक म्हणून डॉक्टर सी.टी. पटेल या शास्त्रज्ञाचा नामोल्लेख केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या अन्नधान्य पिकाखाली असते? तर मित्रांनो, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र गहू या अन्नधान्य पिकाखाली असते। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, चंदनाच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढण्यात येते? तर मित्रांनो, चंदनाच्या खोडाचा गाभा या भागापासून तेल काढण्यात येते। त्यानंतरचा प्रश्न आहे, जमिनीची उत्पादन क्षमता अबाधित राखण्याचा महत्त्वाचा उपाय पुढीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो, जमिनीची उत्पादन क्षमता अबाधित राखण्याचा उपाय पिकांची फेरपालट करणे हा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्रे शिमला, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात पहिले कृषी विज्ञान केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर मित्रांनो, भारतात पहिले कृषी विज्ञान केंद्र पद्दुचेरी या ठिकाणी स्थापन झाले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, गांडूळ खत निर्मिती व वापर यासाठी पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? तर मित्रांनो, गांडूळ खत निर्मिती व वापर यासाठी व्हर्मिकल्चर ही संज्ञा वापरली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने कोणता कार्यक्रम नव्याने सुरू केला आहे? तर मित्रांनो, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने तिच्या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने लॅब टू लँड हा प्रोग्राम नव्याने सुरू केला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, शुगर बेबी ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकाची आहे? तर मित्रांनो, शुगर बेबी ही जात कलिंगड या पिकाची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुना वटवृक्ष खालीलपैकी कोणत्या बागेत आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात जुना वटवृक्ष इंडियन बॉटनिकल गार्डन कोलकाता या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, फुलांच्या एकूण जागतिक व्यापारात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर मित्रांनो, फुलाच्या एकूण जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 0.6% एवढा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मध्यवर्ती ॲग्मार्क प्रयोगशाळा कोठे स्थित आहे? तर मित्रांनो, मध्यवर्ती ॲग्मार्क प्रयोगशाळा नागपूर या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणते पीक हे वनस्पतीशास्त्रानुसार जमिनीत वाढणारे खोड आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी बटाटा हे पीक वनस्पतीशास्त्रानुसार जमिनीत वाढणारे खोड आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? तर मित्रांनो, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था
खाली दिलेल्या पर्यायापैकी आनंद गुजरात या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात शेतीत सर्वात जास्त वापर खालीलपैकी कोणत्या औषधाचा केला जातो? तर मित्रांनो, भारतात शेतीमध्ये सर्वात जास्त औषधाचा वापर कीटकनाशके याचा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वुमेन इन ॲग्रिकल्चर ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वुमन इन ॲग्रिकल्चर ही संस्था भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी स्थित आहे. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित कृषीशास्त्र या विषयावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करावे.